ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपल्याला पाहतोय आपण गोंधळ मोठा या ठिकाणी उडालेला पाहायला मिळतोय। खरं तर मागील वेळी देखील हे आंदोलक जे आहेत या ठिकाणी त्याचा शर्ट जो आहे तो देखील या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे। आपण पाहतोय पोलिसांकडून या ठिकाणी त्याचा शर्ट देखील फाडण्यात आलेला आहे। मागील वेळी हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि या आपण पाहतोय त्याचा शर्ट या ठिकाणी फाडण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। पोलीस आणि आंदोलकांच्या याच्यामध्ये झटापटी जी आहे ती ठिकाणी झालेली पाहायला मिळते। कोणालाही या संपूर्ण कोर्ट परिसरामध्ये जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणी येऊ नये या ठिकाणी मज्जाव करण्यात जो आहे ते आलेला आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती या आंदोलकाला जे आहे त्या ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय भैया काय सांगाल काय सांगाल काय सांगाल कोर्टात तारीख आहे तर साहेब इथं माझी पर्सनल आणि कोर्टात मला हजर करून दिलेलं नाही। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर आंदोलक होता आंदोलकाला देखील या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी जी आहे आता पोलीस स्टेशनला केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकाही अनोळखी व्यक्तीला किंवा ज्याचं काम कोर्टामध्ये नाही अशा एकाही व्यक्तीला कोर्टामध्ये सोडलं जात नाही आहे। आपण पाहतोय गेटवर मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून खरं तर प्रशांत कोरटकरला साधारण सकाळी 8 वाजताच कोर्टात हजर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। आपण पाहतोय न्यायाधीश जे आहे ते टप्प्याटप्प्याने यायला सुरुवात झालेली आहे। कोर्टाचं कामकाज जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण पाहतोय एका आंदोलक जो आहे खरं तर मागील वेळी या आंदोलकांनी जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्यामुळेच कुठंतरी खबरदारी म्हणून त्याला कोर्टातून हुसकावून लावण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यात आलेलं आहे। आपण पाहतोय मागील वेळी ज्या पद्धतीचं आंदोलन कोर्टाच्या परिसरामध्ये झालेलं होतं अगदी चप्पल दाखवण्यापासून ते चिल्लर फेकण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी मागील सुनावणीवेळी झालेला होता। त्यानंतर खबरदारी म्हणून कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। कोर्टामध्ये जर कुठलंही वैयक्तिक काम नसेल किंवा कोर्टाच्या संबंधित काम नसेल तर त्याला बाहेर काढण्यात येते। आपण पाहतो मागील वेळी देखील या आंदोलकाला या ठिकाणी कोर्टाच्या परिसरात पाहिलं गेलेलं होतं आणि त्यामुळेच त्याला कोर्टामध्ये येऊ दिलं गेलं नाही। पोलिसांकडून शर्ट फाटेपर्यंत या ठिकाणी दोघांमध्ये झटापटी देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशांत कोरटकरला सकाळी 8 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीनं साधारणपणे 11 वाजता जे आहे ती या ठिकाणी ही सुनावणी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली ती सुरू होणार आहे आणि त्यामुळेच खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं मागील वेळी आंदोलन झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच या ठिकाणी खबरदारी जी आहे त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांकडून घेतली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। ठीक, नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।